नमस्कार. MS चॅप्टर जीकेवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो? ऑप्शन आहे ए. कोकण, बी. पश्चिम महाराष्ट्र, सी. मराठवाडा आणि डी. खानदेश. अचूक उत्तर आहे बघा बी. पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 2. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? ऑप्शन आहे ए. 13,895, बी. 14,895, सी. 15,895 आणि डी. 16,895. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. 14,895. प्रश्न क्रमांक 3. सोलापूर जिल्ह्याच्या आग्नेय व पूर्वेस कोणते राज्य आहे? ऑप्शन आहे ए. गोवा, बी. कर्नाटक, सी. तेलंगणा आणि डी. छत्तीसगड. अचूक उत्तर आहे बी. कर्नाटक. प्रश्न क्रमांक 4. सोलापूर जिल्ह्याच्या वायव्येला कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे ए. ठाणे, बी. पुणे, सी. अहमदनगर आणि डी. नाशिक. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. पुणे. प्रश्न क्रमांक 5. सोलापूर जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येते? ऑप्शन आहे ए. ज्वारीचे कोठार, बी. गव्हाचे कोठार, सी. तांदळाचे कोठार आणि डी. सोयाबीनचे कोठार. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. ज्वारीचे कोठार. प्रश्न क्रमांक 6. सोलापूर जिल्ह्यामध्ये किती झोन आहेत? ऑप्शन आहे ए. 5, बी. 6, सी. 11 आणि डी. 2. अचूक उत्तर आहे बी. 6. प्रश्न क्रमांक 7. सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध उत्पादन कोणते आहे? ऑप्शन आहे ए. सोलापुरी चादर, बी. चप्पल, सी. लाकूड आणि डी. फर्निचर. अचूक उत्तर आहे ए. सोलापुरी चादर. प्रश्न क्रमांक 8. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन आहे ए. 15, बी. 14, सी. 11 आणि डी. 9. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. 11. प्रश्न क्रमांक 9. सोलापूर जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र कोणते? ऑप्शन आहे ए. त्र्यंबकेश्वर, बी. तुळजापूर, सी. शिर्डी आणि डी. पंढरपूर. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. पंढरपूर. प्रश्न क्रमांक 10. सोलापूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? ऑप्शन आहे ए. सन 1871, बी. सन 1860, सी. सन 1850 आणि डी. सन 1840. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. सन 1871. प्रश्न क्रमांक 11. सोलापूर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? ऑप्शन आहे ए. थंड, बी. उष्ण, सी. कोरडे आणि उष्ण, डी. दमट. अचूक उत्तर आहे सी. कोरडे आणि उष्ण. प्रश्न क्रमांक 12. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहे? ऑप्शन आहे ए. 11, बी. 5, सी. 10 आणि डी. 4. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. 11. प्रश्न क्रमांक 13. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण लोकसभा मतदारसंघ किती आहे? ऑप्शन आहे ए. 5, बी. 2, सी. 4 आणि डी. 1. अचूक उत्तर आहे बी. 2. प्रश्न क्रमांक 14. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध योगपीठ कोणते? ऑप्शन आहे ए. पंढरपूर, बी. अक्कलकोट, सी. मंगळवेढा आणि डी. तुळजापूर. अचूक उत्तर आहे बी. अक्कलकोट.
प्रश्न क्रमांक 15. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मोहोळ गाव कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए. संत, बी. कपाशी, सी. कापड आणि डी. खनिज. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. संत. प्रश्न क्रमांक 16. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए. कापड, बी. औद्योगिक क्षेत्र, सी. शिक्षण आणि डी. गहू उत्पादन. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. गहू उत्पादन. प्रश्न क्रमांक 17. सोलापूर जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? ऑप्शन आहे ए. कृषी, बी. कापड उद्योग, सी. खाण आणि डी. मत्स्य व्यवसाय. अचूक उत्तर आहे बी. कापड उद्योग.